of you? We are discussing here the format for preparation of format to find out surplus capital. काय शोधायचं आपल्याला? सरप्लस कॅपिटल. मग हे सरप्लस कॅपिटल कसं शोधलं जातं? So that surplus capital we can find out with the help of balance sheet. So the information given into the example, that information help us to find out the surplus capital. आता हे शोधणं काही अवघड नाही. मग बॅलन्स शीट मध्ये काय महत्त्वाचं दिलेलं आहे बरोबर आहे मला कॅपिटल दिलेलं आहे. इथं आपण एक्झाम्पल ऑफ वन बॅलन्स शीट. Okay, what is given to us? That is capital of partner, sundry creditors, bills payable, bank loans, partners loan, profit and loss, credit balance, and reserve. Okay. On asset side, what is given to us? All assets are given to us, and the profit and loss debit balance is also given to us. That balance is given to us at the time of closing the business. म्हणजे याच्यावरून आपल्याला फर्म डिसॉल्व करायची आहे आणि फर्म बंद करून त्याचं डिस्ट्रीब्युशन दाखवायचं. मी सांगितलं की सरप्लस कॅपिटल मेथड जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा आपल्याला किती स्टेटमेंट्स तयार करावी लागतात? नीड टू प्रिपेअर 2 स्टेटमेंट्स. फर्स्ट वी नीड टू आयडेंटिफाय दी सरप्लस कॅपिटल ऑफ पार्टनर्स. म्हणजे सरप्लस कॅपिटल कसं शोधायचं हे त्यामध्ये महत्त्वाचं आहे. सो फर्स्ट स्टेटमेंट वी आर डिस्कसिंग, दॅट इज फर्स्ट फॉर्मॅट ऑफ फाइंडिंग आउट सरप्लस कॅपिटल. So how many columns we are required to prepare for finding out the surplus capital? It is based on the number of partners. म्हणजे इथं कॉलम किती तयार होतील हे कशावरून ठरेल? तर आपल्या फर्म मध्ये एकूण किती नंबर ऑफ पार्टनर्स त्या ठिकाणी दिलेले आहेत. तर आपल्याला या बॅलन्स शीट मध्ये दिसतंय की इथं किती पार्टनर्स आहेत? 2 पार्टनर्स आहेत. म्हणजे आपल्याला किती कॉलम्स तयार करावे लागतील? रिक्वायर्ड टू प्रिपेअर 3 कॉलम्स बिकॉज पर्टिक्युलर कॉलम इज फिक्स्ड. ओके, पर्टिक्युलर कॉलम हा आपला काय राहणार आहे? फिक्स्ड राहणार आहे, रिमेन्स कॉन्स्टंट राहणार आहे. ओके, मी तर मी प्रिपेअर करून देतो तुम्हाला. चला हियर वी रिक्वायर टू प्रिपेअर हाऊ मेनी कॉलम्स फॉर फाइंडिंग आउट द सरप्लस कॅपिटल. किती कॉलम तयार करावे लागतील आपल्याला? किती लागतील? 3. पहिला पर्टिक्युलर्स, दुसरा होईल माझा पार्टनर ए आणि पार्टनर बी. ओके, सो फर्स्ट कॉलम वी आर प्रिपेअर्ड टू record the particulars. Okay, second column that is A's column and third column that is B's column. So that column is based on the information given in balance sheet. हे जे आपण कॉलम तयार करतोय पार्टनर्स कॉलम हे कशावरती डिपेंड आहे? तर हे आहेत नंबर ऑफ पार्टनर्स वरती. इथं दिले 2, कधी तुम्हाला 3 दिले तर तुमचे इथे किती पार्टनर्स कॉलम झाले पाहिजे? 3 कॉलम्स वी आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर. 4 असतील तर 4. ओके, जेवढे नंबर ऑफ पार्टनर्स असतील तेवढे आपल्याला पर्टिक्युलर्स नंतर कॉलम तयार करावे लागतील. आता इथं आहे 2 म्हणून मी घेतले 2च त्या ठिकाणी. ठीक आहे, सुरुवात करूयात आपण त्या ठिकाणी. आणखी एक मी पार्टनर यात वाढवतो. फॉर एक्झाम्पल इथं मी म्हणजे ए बी आणि सी. हाऊ मेनी पार्टनर्स वी आर टेकिंग इनटू कन्सिडरेशन? फॉर एक्झाम्पल वी आर टेकिंग इनटू कन्सिडरेशन इन 3 पार्टनर्स इन ए फर्म. किती आहेत? 3 आहेत. 3 असतील तर माझं काय करावं लागेल? आणखी एक कॉलम वाढवावा लागेल. चला इथं. Okay, so we prepare 3 columns for recording the amount. Okay, so A partner, B partner, and C partner. Okay, so here first column that is particulars. Next A, B, and C. Okay, so that 3 partners are given to. पहिल्यांदा for preparation or to finding out the surplus capital, we are required to find out adjusted capital of partner. मला शोधावं लागेल ऍडजस्टेड कॅपिटल. आता हे ऍडजस्टेड कॅपिटल मी कसं शोधेन? तर बेस्ड ऑन कॅपिटल, त्यांच्या कॅपिटल वरून मी शोधेन. कसं शोधणार आहे बघा. पहिल्यांदा वी आर रिक्वायर्ड टू राईट डाऊन दी कॅपिटल बॅलन्सेस ऑफ ईच पार्टनर. काय लिहून घ्यावं लागेल मला? प्रत्येक पार्टनरचा कॅपिटल बॅलन्स लिहून घ्यावा लागेल. तुम्ही इथे लिहितो कॅपिटल बॅलन्सेस ऍज पर बॅलन्स शीट. ऍज पर कशानुसार? म्हणजे या बॅलन्स शीट मध्ये जे काही कॅपिटल ABC चं असेल ते आम्ही विचारात घेऊ. मग विचारात घेतलं इथं A चं कॅपिटल 3 स्टार, B चं कॅपिटल 3 स्टार, C चं कॅपिटल 3 स्टार. वी डिस्कस हियर दी फॉर्मॅट. अमाउंट आपण घेत नाही विचारात, फॉर्मॅट डिस्कस करतो म्हणून मी तिथं स्टार मेन्शन केलं. ठीक आहे, पुढे मला शोधायचं ऍडजस्टेड कॅपिटल. मग ऍडजस्टेड कॅपिटल शोधण्यासाठी मला काय करावं लागेल? तर बॅलन्स शीट मध्ये काय दिलेलं बघा. काय दिलेलं आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेला आहे का? रिझर्व दिलेला आहे का? प्रॉफिट अँड लॉस मीन्स हियर व्हॉट इज इट? प्रॉफिट. कोणता बॅलन्स आहे हा?
क्रेडिट बॅलन्स आहे ना, क्रेडिट बॅलन्स म्हणजे तो काय असणार आहे, फर्मचा मागील वर्षीचा किंवा मागील काळातील प्रॉफिट. सो प्रॉफिट अर्नड बाय फर्म इन दी लास्ट इयर, इन दी अर्लियर इयर, फर्म बंद होण्यापूर्वीचे प्रॉफिट, बरोबर ना. जे काय असेल ते सांगा. क्रेडिट बॅलन्स म्हणजे हा आहे प्रॉफिट. हा प्रॉफिट मला पार्टनर्सना द्यावा लागेल का, कुणाला देणार आहे मी हा प्रॉफिट. दॅट प्रॉफिट कॅन बी डिस्ट्रीब्युटेड अमंग दी पार्टनर्स. कुणाला दिला पाहिजे, पार्टनर्सला दिला पाहिजे. मग प्रॉफिट असेल तर कॅपिटल मध्ये ऍड करायचा का लेस करायचा, काय करावं लागेल, ऍड करावं लागेल. We all know that if profit is there, we add the profit in a capital of partners. जर प्रॉफिट असेल तर प्रॉफिट मला पार्टनरच्या कॅपिटल मध्ये काय करावं लागेल, ऍड करावा लागेल. मग लायबिलिटीला दिलेला जो प्रॉफिट आहे तो कॅपिटल मध्ये काय करून घेऊया, ऍड करून घेऊया. दिलेला रिझर्व आहे ते हा देखील काय करावा लागेल, ऍड करावा लागेल. बिकॉज वी क्लोज डाऊन द बिझनेस ऑफ फर्म. आता आपण काय करतोय, फर्मचा बिझनेस बंद करतोय. मग फर्म मध्ये असणारे प्रॉफिट, फर्म मध्ये असणारा रिझर्व मी कुणाला डिस्ट्रीब्यूट करून टाकणार आहे, पार्टनर्सना. सो हियर वी ऍड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इनटू ब्रॅकेट विच बॅलन्स, क्रेडिट बॅलन्स. क्रेडिट बॅलन्स म्हटलं, सीआर म्हटलं की तो काय असतो, प्रॉफिट. आता हा प्रॉफिट मी प्रत्येक पार्टनरला देणार आहे. मग देताना कोणत्या रेशो प्रमाणे देणार, ऍज पर प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो. कोणत्या रेशो प्रमाणे वाटेल मी, दॅट प्रॉफिट ऑर रिझर्व वी कॅन डिस्ट्रीब्युटेड अमंग दी पार्टनर्स ऍज पर देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. हा प्रॉफिट शेअरिंग रेशो मला कुठे दिला असतो, एक्झाम्पल मध्ये कुठे दिलेला असेल, एक्झाम्पल. सो that profit we can distribute it among the partners as per their profit sharing ratio. Here we distribute the profit. Okay, here reserve is also shown into the liability side. reserve ही दाखवतो, reserve देखील तुमच्या प्रॉफिटचाच पार्ट आहे. हा देखील फर्म बंद होताना मी कुणाला दिला पाहिजे, पार्टनर्सना दिला पाहिजे. मग मी पुन्हा ऍड करेन इथं, ऍड reserves. That reserve we are distributed among the partners as per their which ratio, again profit sharing ratio. कोणत्या रेशो प्रमाणे वाटेल हा रिझर्व देखील मी त्यांना, प्रॉफिट शेअरिंग रेशो प्रमाणे. हेच राईट, प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो. ओके, जो काही असेल तो त्या रेशोला वाटेल. ए ला त्याचा शेअर मिळेल, बी ला शेअर मिळेल, बी शेअर इन रिझर्व अँड सी शेअर इन रिझर्व. नाउ हियर वी मेक दी टोटल. आपण प्रॉफिट आणि रिझर्व ऍड केल्यानंतर मी काय करेन आता, नाउ वी मेक दी टोटल ऑफ कॅपिटल, प्रॉफिट अँड रिझर्व. ठीक आहे, जे काय असेल ते मी इथं टोटल करेन. दॅट टोटल इज 3 स्टार. किती असेल, 3 स्टार देऊन टाकूया. ठीक आहे. आता जसा प्रॉफिट ऍड केलेला आहे तसा मला फर्म मध्ये झालेला लॉस काय करावा, काय करावं लागेल. इफ वी ऍड ए प्रॉफिट अँड रिझर्व इन ए कॅपिटल बॅलन्सेस ऑफ ईच पार्टनर, देन व्हॉट शुड वी डू फॉर दी लॉसेस ऑफ फर्म. फर्मच्या लॉसेसला काय करावं लागेल, काय करावं लागेल, काय करावं लागेल. डेफिनेटली वी नीड टू डिडक्ट सच लॉसेस फ्रॉम दी कॅपिटल ऑफ पार्टनर. काय करावं लागेल, प्रत्येक पार्टनरच्या कॅपिटल मधून झालेला लॉस मला डिडक्ट करावा लागेल. सो हियर लेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बघा आता हा बॅलन्स कुठे दिलेला आहे, हियर वी रेकॉर्ड ऑन दी एसेट साइड ऑफ बॅलन्स शीट. एसेट साइडला आहे म्हणजे तो कोणता बॅलन्स आहे, डेबिट बॅलन्स आहे. विच बॅलन्स, डेबिट. मग डेबिट बॅलन्स म्हटलं की तो काय असणार आहे, फर्मचा लॉस. हा लॉस देखील मी प्रत्येक पार्टनरला कसा वाटेल, ऍज पर देअर प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो कसा वाटून टाकणार आहे, त्याच पद्धतीने. चला मी इथे लिहून टाकलं की 1 स्टार देऊन टाकायला. ठीक आहे, प्रॉफिट आहे 3 स्टार, वाटला तर 1 स्टार. चला आता लॉस हा कॅपिटल मधून डिडक्ट केल्यानंतर जे काही तुम्हाला बॅलन्सिंग फिगर मिळेल ती बॅलन्सिंग फिगर काय असेल. ठीक आहे, काय असणार आहे सांगा. दॅट बॅलन्सिंग फिगर इज कॉल्ड, काय म्हटलं जातं, ऍडजस्टेड कॅपिटल. काय मिळालं मला, ऍडजस्टेड कॅपिटल फर्स्ट स्टेप. काय मिळालं, ऍडजस्टेड कॅपिटल. काय आलं, व्हॉट इट, हाऊ टू फाइंड आउट ऍडजस्टेड कॅपिटल. ऍडजस्टेड कॅपिटल कसं शोधायचं कळालं. काय करणार आहे मी, कॅपिटल बॅलन्सेस या कॅपिटल मध्ये प्रॉफिट आणि रिझर्व ऍड करेन आणि त्यातून मी लॉस मायनस करेन, तेव्हा मला काय मिळणार आहे,
adjusted capital. Got it? What we are find out here? Adjusted capital. From the step number first, it is very easy to find out a surplus capital. हे एकदा शोधून काढलं की तुम्हाला सरप्लस कॅपिटल शोधणं अवघड नाही. कसं शोधायचं? तर लिसन पे अटेन्शन, सगळ्यांनी लक्ष द्या इकडं. बघा आता जेव्हा ऍडजस्टेड कॅपिटल शोधाल तेव्हा तुम्ही याच्या नंतर काय लिहून घ्यायचं? तर इथं लिहून घ्यायचं तुम्ही पहिल्यांदा. सो यू मस्ट टू राईट डाऊन दी प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ ईच पार्टनर. काय लिहून घ्या? प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो. बरोबर? प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो. मग प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो आपल्याला तिघांचा दिला असेल ना, मग ए चा जेवढा असेल तो ए च्या कॉलम मध्ये द्या, बी चा शेअर जेवढा असेल तो बी च्या कॉलम मध्ये द्या, आणि सी चा जो शेअर असेल तो कुणाच्या कॉलम मध्ये जाईल? सी च्या कॉलम मध्ये जाईल. सेपरेट लिहून टाकायचं नाही. एज रेशो, बीज रेशो, सीज रेशो. झालं? Once you write down the profit sharing ratio, you can easily find out a unit capital. आता याच्यानंतर तुम्हाला काय शोधायचं आहे? प्रॉफिट शेअरिंग रेशो लिहून घेतल्यानंतर तुम्ही काय शोधणार आहात? युनिट कॅपिटल. काय शोधायचं रे? युनिट कॅपिटल, और वी कॅन से युनिट व्हॅल्यू. युनिट कॅपिटलला आपण काय म्हणत असतो? युनिट व्हॅल्यू. हाऊ वी फाइंड अ युनिट व्हॅल्यू? आता युनिट व्हॅल्यू कशी शोधायची? तर व्हेरी सिंपल, लिहून देतो इथे तुम्हाला. इनटू ब्रॅकेट युनिट व्हॅल्यू इज इक्वल टू adjusted capital divided by profit sharing ratio. Divided by profit sharing ratio म्हणजे adjusted capital A चं जे आहे त्याला डिवाइड कशाने करा? A च्या रेशो न करा. तुम्हाला जो काही बॅलन्स मिळेल ते काय असणार आहे? युनिट व्हॅल्यू. काय मिळणार आहे? युनिट व्हॅल्यू ऑर युनिट कॅपिटल. मग मी काय करेन? adjusted capital divided by profit sharing ratio of A. It means that adjusted capital of A divided by profit sharing ratio of A. मला काय म्हणून जाईल? What we find out? Unit capital. इथं मला मिळालं युनिट कॅपिटल. किती मिळालं? म्हणजे 30,000. Similarly, B's adjusted capital divided by B's profit and loss sharing ratio. लक्षात येतंय? काय करणार मी? B चा ऍडजस्टेड कॅपिटल भागिले B चा प्रॉफिट शेअरिंग रेशो. मला काय मिळेल? युनिट कॅपिटल ऑफ B. ठीक आहे. सिमिलरली C कॅल्क्युलेट करा. ठीक आहे. 2 स्टार्स आले. आता याच्यानंतर तिसरा पार्ट बघा. which three contents we are required to take into consideration? First, profit and loss account. त्याच्यानंतर काय शोधणार आहे मी? then we find out unit capital. After finding out unit capital, we are required to find out proportionate capital. काय शोधावं लागतं? proportionate capital. काय शोधावं लागेल? आता हे proportionate capital कसं शोधावं लागतं? तर युनिट कॅपिटल जे आहे हे युनिट कॅपिटल आपण शोधून काढलं. यातला एक बेस घ्यावा लागतो. बेस म्हणजे फाउंडेशन किंवा एक बेस, त्याला आपण म्हणतो कॉन्स्टंट बेस घ्यावा लागतो. मग तो बेस कोणता असणार आहे? सो हियर टेकिंग कोणता बेस घेणार मी? सांगा बरं. which base we are taken into consideration? that base is constant, that base is fixed. So the rule is said to us that you can take a base as a unit capital, or you can take a unit capital as a base from the three partners minimum unit value. म्हणजे 3 पार्टनरचे जे युनिट कॅपिटल तुम्ही शोधून काढले, या 3 पार्टनरच्या युनिट कॅपिटल मध्ये ज्याचं युनिट कॅपिटलची व्हॅल्यू कमी आहे तो तुम्ही काय करा? बेस म्हणून सिलेक्ट करा. सांगा यात कोणता बेस कमी दिसतो? सी चा दिसतोय ना, कारण तिथे किती स्टार आहे? 2 स्टार. म्हणजे मी आता बेस कुणाला घेणार आहे? सीज युनिट आहे. मग मी इथे काय म्हणेन? टेकिंग सीज युनिट कॅपिटल ऍज अ बेस. कुणाचा बेस घेतला मी आता? सीज कॅपिटल. मग प्रोपोर्शनेट कॅपिटल कसं शोधायचं? तर प्रोपोर्शनेट कॅपिटल इज इक्वल टू बेस मल्टीप्लाइड बाय रेशो. काय करणार आहे मी आता? जो बेस आपण घेतलेला आहे त्याला कशाने मल्टीप्लाइड करणार? रेशो. म्हणजे लक्ष द्या, बेस सीज युनिट कॅपिटल इज बेस मल्टीप्लाइड बाय सीज रेशो. हा रेशो आहे ना सीचा? आहे ना? आहे का रेशो? कोणता रेशो आहे? प्रॉफिट शेअरिंग रेशो. म्हणजे मी काय करेन? सी चा बेस युनिट घेतलेला आहे, म्हणजे बेस इज टेकन ऍज अ युनिट व्हॅल्यू ऑफ सी. मग युनिट व्हॅल्यू जी बेस आहे, हा बेस जो असतो
तो काय असणार आहे, फिक्स्ड असणार आहे आणि तो कॉन्स्टंट असणार आहे. काय असणार आहे, कॉन्स्टंट, तो बदलणार नाही. मग मी काय म्हणलं, बेस मल्टिप्लाइड बाय प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ सी. जी काय अमाउंट केली मी इथं लिहून टाकली. तुम्ही म्हटले इथं किती स्टार आले, 2 स्टार आले. ओके, अगेन बेस मल्टिप्लाइड बाय कुणाचा रेशो होता, विच रेशो, बीज रेशो. कुणाचा रेशो, बेस मल्टिप्लाइड बाय बीज रेशो. मला इथं प्रपोर्शनेट कॅपिटल, हियर वी फाइंड आउट ए प्रपोर्शनेट कॅपिटल. काय मिळेल मला, काय मिळेल, प्रपोर्शनेट कॅपिटल. सिमिलरली बेस मल्टिप्लाइड बाय एज रेशो. कुणाचा रेशो, ए चा रेशो, 3 स्टार. आता बघ, लक्ष दे. आता आपल्याला सरप्लस शोधायचं आहे. कसं शोधणार, तर प्रपोर्शनेट कॅपिटल काढलं, मग मी काय करेन, ऍडजस्टेड कॅपिटल. काय करेन, ऍडजस्टेड कॅपिटल मायनस काय रे, प्रपोर्शनेट कॅपिटल. इथं जे काय बॅलन्स मला मिळेल, सांग मला आता काय करणार आहे, ऍडजस्टेड कॅपिटल मधून हे मी काय करेन, मायनस करेन. सांग, 2 स्टार मधून 2 स्टार गेले, किती राहिले, 0. म्हणजे काय झालं, नील. हियर वी फाइंड आउट ए रेशो. इथं मला किती मिळालं, ए चा किती मिळाला, 3 स्टार. बी चा किती मिळाला, इथं मला 2 स्टार. किती मिळाले, 2 स्टार. हे जे काय बॅलन्स मिळाले हे माझं काय असणार आहे, काय असणार आहे आता, व्हॉट इज इट, सरप्लस कॅपिटल. आता 2 पार्टनर असते तर इथंच थांबला असता. पार्टनरची संख्या किती आहे, 3. म्हणजे या 3 पैकी किती पार्टनर्स नील झाले पाहिजे, मस्ट टू नील दी 2 पार्टनर्स. ओके, 2 पार्टनर नील झाल्यानंतर इथं आपले सरप्लस कॅपिटल सबमिट काढले. चला, पहिल्यांदा मिळालं काय मला, सरप्लस कॅपिटल. एक सेकंड स्टेप काय आहे, अगेन वी नीड टू फाइंड आउट. आता मला आणखी या दोघांपैकी एक पार्टनर काय करावं लागेल, नील करावं. नीड टू नील ए 1 पार्टनर आउट ऑफ दिस 2. दोघांपैकी एक आणखी नील करावं लागेल. पण नील करण्यासाठी पुन्हा हीच स्टेप मी फॉलो करणार. कोणत्या स्टेप्स, याच. पण आता माझं कंपॅरिझन कशाशी होईल, ऍडजस्टेडशी होणार नाही. बट समजतंय का. चला मग पुन्हा तीच स्टेप मी फॉलो करतो. काय लिहून घ्या, नीड टू राइट डाउन दी प्रॉफिट शेअरिंग रेशो. सो प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो. Okay, whatever it may be given into the example. So we take example. We assume that. Okay. So 1 star, B is 1 star. We can't put the share of C in C's column because C's capital is nil. C चं कॅपिटल काय झालं, नील झालं. मग त्याच्यामध्ये आता आपण काही इफेक्ट देणार का, करणार का नाही. इथं डॅश. ओके, नाव काय लिहून घ्या, काय शोधा आता तुम्ही सांगा मला. हाऊ, व्हॉट वी आर फाइंड आउट आफ्टर राइटिंग डाउन दी प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो. अगेन वी नीड टू कॅल्क्युलेट युनिट कॅपिटल. काय काढावं लागेल मला, सांगा. आता युनिट कॅपिटल काढण्याचा फॉर्म्युला, युनिट कॅपिटल कसं काढतो, युनिट कॅपिटल इज इक्वल टू, आता मी सांगितलं ऍडजस्टेड येणार नाही, काय येईल, सरप्लस कॅपिटल डिवाइडेड बाय प्रॉफिट शेअरिंग रेशो. सो हियर surplus capital divided by ratio. So age surplus capital divided by age ratio. Here we find out a unit capital. Okay, what we find out here, unit capital. Okay, that is 3 star. And here we find out a B's unit value. शोधली, आली का, युनिट व्हॅल्यू आली. चला, आता युनिट व्हॅल्यू शोधल्यानंतर काय शोधायचं आहे, proportionate capital. What we are find out, proportionate capital. So how we find out proportionate capital, आपण कसं शोधतो मला सांगा बरं. proportionate capital is equal to, कसं शोधणार आहे, need to select base first. काय शोधावं लागेल, पहिल्यांदा बेस सिलेक्ट करावा लागेल. must to select a base amount. सांगा बेस अमाउंट कुणाची घेणार आहे आता तुम्ही, taking B's unit capital as a काय, as a base. Taking B's unit capital is base because B's unit capital is less than the A's unit capital. कशाच्या तुलनेत कमी आहे, या दोघांमधला आता जी कमी व्हॅल्यू असेल ती माझी काय राहणार आहे, बेस. मग मी बेस कुणाला घेणार, B's unit व्हॅल्यू. आता प्रोपोर्शनेट कॅपिटल कसं काढणार मी सांगितलं तुम्हाला, कसं काढणार, बेस मल्टिप्लाइड बाय रेशो. बेस मल्टिप्लाइड बाय रेशो. सो हियर बेस मल्टिप्लाइड बाय रेशो ऑफ
बी जे काही येते 2 स्टार आले का आले आता बेस मल्टिप्लाइड बाय एज शेअर दॅट इज 3 स्टार ओके ओके वा 2 स्टार वी कॅन से 2 स्टार किती आले 2 स्टार आता इथं सांगा मला आता काय करावं लागेल ऍब्सोल्यूट सरप्लस आता जो काही बॅलन्सिंग फिगर मिळेल ते माझं काय असणार आहे ऍब्सोल्यूट सरप्लस कॅपिटल मला सांगा सी चं येईल का काय सी कॅपिटल रिमेन्स नील और अनचेंज काही बदल नाही सांगा बी चं कॅपिटल कसं ऍब्सोल्यूट कॅपिटल काढणार कशातून सरप्लस कॅपिटल मधून काय मायनस करा काय लेस करा रे सरप्लस कॅपिटल मधून काय लेस करा we deduct a proportionate capital from surplus capital लेस केल्यानंतर सांगा इथं काय आलं रे नील आलं का नील आलं कारण 2 स्टार मधून 2 स्टार गेले 0 आता इथं a च्या सरप्लस कॅपिटल मधून काय मायनस करा प्रोपोर्शनेट कॅपिटल मायनस केलं किती स्टार आले 1 स्टार आला का आला आता हा जो 1 स्टार मिळाला तो माझा काय आहे which capital absolute surplus capital काय मिळालं मला absolute surplus capital now here we find out a surplus capital सांगा मग a चं किती surplus capital आहे absolute whatever 1 स्टार तर दुसऱ्या स्टेप मध्ये मला किती पार्टनरचं surplus capital मिळालं किती 2 when we distribute the cash जेव्हा आपण कॅश डिस्ट्रीब्यूशन करू तेव्हा पहिल्यांदा मी आउटसाइडर लायबिलिटी पेड करेन इंटरनल लायबिलिटीज पेड करेन त्याच्यानंतर मी काय पेड करणार आहे ऍब्सोल्यूट सरप्लस कॅपिटल आफ्टर रीपेमेंट ऑफ ऍब्सोल्यूट सरप्लस कॅपिटल वी नीड टू पे द सरप्लस कॅपिटल ऑफ 2 पार्टनर्स काय पेड करावं लागेल या 2 पार्टनर्सचं सरप्लस कॅपिटल सो दिस मेथड वी आर फॉलोड फॉर द डिस्ट्रीब्यूशन ऑफ कॅश अमंग द partners or distribution of cash as per the piecemeal distribution कशा प्रमाणे वाटणार आहे piecemeal distribution कळालं समजलं फॉर्मॅट किती सिंपल आहे कळालं ओके in next lecture we are going to discuss the format of distribution of cash पुढील लेक्चर मध्ये आपण काय अभ्यासूया कॅश डिस्ट्रीब्यूशनचा फॉर्मॅट ओके कळले का